मुंबई मनपा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 2015 सालापासून किमान वेतन लागू करण्यात आले असून दर 5 वर्षांनी वेतनवाढ करण्यात येत होती। मात्र कोविड काळात ही वेतनवाढ करण्यात आली नाही। 2022 सालापासून कामगारांना वेतनवाढ मिळावी, कामगारांना किमान वेतन मिळावे या मागणीसाठी मनसे पाठपुरावा करत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी देखील कामगारांना किमान वेतन मिळावे या मागणीसाठी जोर धरला होता। अखेर मनसेच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून नवी मुंबईसह सर्व मनपा क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे। मनसेने केलेल्या पाठपुराव्याबद्दल नवी मुंबईतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी मनसेचे कामगार नेते आप्पासाहेब कोठुळे यांचा जाहीर सत्कार करत मनसेचे आभार व्यक्त केलेत। यावेळी कामगारांनी आप्पासाहेब कोठुळे यांना पेढे भरवत जोरदार घोषणाबाजी करत आपला आनंद साजरा केला आहे। की 2015 ला आपल्याकडे किमान वेतन लागू झालं आणि त्याच्यानंतर दर 5 वर्षांनी ते वाढलं पाहिजे अशी राज्य शासनाचं धोरण आहे। पण 5 वर्षांनी 2021 ला 20 ला कोरोना आला आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे कुणी लक्षच दिलं नाही व कोरोनामध्ये सगळं राज्य शासन आणि पूर्ण म्हणजे भारत देशच सगळे बिझी होते, त्यामुळे त्याकडे लक्ष दिलं नाही। आपण 2022 पासून हा पाठपुरावा चालू करतोय। मुख्यमंत्र्याला आपण 3 वेळा ह्या संदर्भात भेटलो, स्वतः राजसाहेब याला ह्या संदर्भात भेटले, संदीप देशपांडे साहेब, आणि मला आनंद वाटतो आज की फक्त नवी मुंबईचाच नाही तर 29 महापालिका आणि 241 नगरपालिका आणि नगरपंचायत असं मिळून ते 242 त्यांचा सर्वांचा पगार आज वाढलेला आहे।